घेऊन आला, असा मार्गदाता मला मिळाला. पुढे चालला रे हा जय भीमवाला, आलिले करही तुझे गुण गाया. नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीमराया. कायदे पंडित होऊन आला आम्हा उद्धाराया. त्याच दिशेने हे भीमसैनिक म्हणती जाता जाता, निर्धाराने मुखामधून शब्द निघेतो आता. जय भीम अमुता हा क्रांती लढा, जय भीम अमुता हा क्रांती लढा. जय भीम ही शक्ती न्यारी, जय भीम ऐसी ललकारी झाली डरकाळी मुखी ही आता. वैर्या आव्हान दिलेही आता कुणाला भीत नाही, स्फूर्ती झाली रे तुझी गाथा. कारण 40 लाख रुपयाचं संविधान आणि एवढ्या मोठी रक्कम आपल्याला डबल मंजूर होणे किंवा हे स्वतः शक्य होत नाही. पण मग ते भाऊच्या माध्यमातून शक्य झालं. आपण ते मंजूर बी करून घेतलं. फक्त निवड ते जागेच्या अभावी, कारण विषय कसा झाला त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेबाशी बी बोललो. बरोबर आहे, तहसीलदार साहेबाशी बोललो. पण उतारा जो होता आपला ओपन स्पेसचा, कारण तरी आपली जवळपास 5 ते 5,500 स्क्वेअर फूट जागा आहे त्या ओपन स्पेस. आपण काय पाहिलं होतं की साधारण 2-1 हजार स्क्वेअर फूट मध्ये आपल्या अभ्यासिका झाली इथे, आणि उर्वरित जे उरत आहे त्याच्यात आपलं संविधान बघून बसून नाही. बरोबर आहे, आपण ह्या उद्देशानं तो उतारा जोडून दिला, मंजूर करून आणलं. मंजूर करून आणल्यानंतर विषय काय झाला की ते बांधकाम करत असताना आपण ते इंजिनियरला बोलवलं, तिवारीला बोलवलं. 2दा तिवारी येऊन गेला तिथे. बरोबर आहे, तर त्याचं काय म्हणलं होतं तिवारीचं की बा हे जागा तुम्ही आम्हाला द्या जेवढी आम्हाला रितसर लागते एस्टिमेटनुसार, आणि लगेच मी तुम्हाला आखून देतो, काम चालू करा. परंतु विषय असा झाला की तो जो ओपन स्पेस सोडला गेलाय तो असा यल आकारात, लक्षात. हा, मग तो यल आकारात असल्याच्यानं काय झालंय की तहसीलदार साहेबाशी मी ते 2-3दा त्यालाही बोलवलं. आपण कोणाले जो लोढा आहे ना त्यालाही बोलवलं, आपल्या सचिन तो रेखा शेठचा पूर्ण त्यालाही बोलवलं आपण. त्याने 2दा मी स्वतः बोलवलं. म्हटलं तू आम्हाला जे आपली 5-5,500 स्क्वेअर फूट जी जागा आहे ती तू आम्हाला क्लिअर करून दे, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. मग त्याच्या संदर्भात तो म्हणे मी आता तिकडे देऊ नाही शकत म्हणे बा, या तर